वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे बहुधा प्रत्येक घरातला, प्रत्येक फॅमिलीचा एक न बोललेला पण अत्यंत भावनिक प्रॉब्लेम आहे. हो, अगदी प्रत्येक घरातला. राईट. आपण डोळ्यांसमोर एक चित्र आणूया. रात्रीचे 11 वाजलेत. एक पालक दिवसभराच्या कामातून थकून भागून घरी आलेत. ते मुलांच्या भवितव्यासाठीच 10-12 तास राबत आहेत. पण दुसरीकडे घरातलं मूल रागाने दार लावून घेतंय आणि म्हणते की मला कोणीही समजून घेत नाही. हे चित्र आपण आजूबाजूला खूपदा पाहतो. म्हणजे पेरेंट्स म्हणतात आम्ही सभा करतो मुलांसाठी, पण मुलं म्हणतात तुम्ही मला लव्ह करत नाही. काय प्रॉब्लेम आहे? आपण मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरी कुठेतरी ती एक दरी, ते एक भावनिक अंतर सतत जाणवत राहतं. हाच आजच्या आपल्या या डीप डाईव्हचा मुख्य विषय आहे. हा खूपच म्हणजे अस्वस्थ करणारा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण लव्ह लँग्वेजेस किंवा प्रेमाच्या भाषांबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात लगेच नवरा बायको किंवा कपल्सचा विचार येतो. हो, म्हणजे ते रिलेशनशिपच्या संदर्भात जास्त बोललं जातं. एक्झॅक्टली. डॉक्टर गॅरी चॅपमन यांची ही संकल्पना जगप्रसिद्ध आहे. पण इथे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की ही संकल्पना लहान मुलांसाठीही तितकीच किंबहुना जास्त तीव्रतेने लागू होते. बऱ्याचदा समस्या प्रेमाच्या कमतरतेची नसतेच. पालक मुलांवर प्रचंड प्रेम करतात, यात कोणतीच शंका नाही. राईट. प्रेम आहे, पण लँग्वेज रॉंग आहे. मुलं आणि पालक एकाच घरात राहून दोन वेगवेगळ्या भावनिक भाषा बोलत असतात. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय ना, तेवढंच ते प्रॅक्टिकली गुंतागुंतीचं आहे. कारण जर प्रेम आहे पण भाषा चुकीची आहे, तर ती भाषा शिकायची कुठून? म्हणजे मुलांची ही खरी भाषा ओळखायची कशी? बरोबर. कारण लहान मुलं काय आपल्यासारखी समोर येऊन सांगत नाहीत की माझी लव्ह लँग्वेज क्वालिटी टाईम आहे, त्यामुळे तुम्ही मला वेळ द्या. त्यांच्याकडे ती व्होकॅब्युलरी नसतेच ना. अगदी बरोबर. आणि म्हणूनच इथे सायकोलॉजी आणि निरीक्षण अत्यंत महत्वाचे ठरते. मुलं शब्दांतून कम्युनिकेट करत नाहीत, ती कृतीतून करतात. मुलं सांगतात पण वर्ड्समध्ये नाही, बिहेवियरमध्ये. म्हणजे त्यांच्या वागण्यातून. हो, लहान मुले त्यांच्या सबकॉन्शियस लेवलवरून वागत असतात. ते इतरांवर ज्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतात किंवा पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते जे काही करतात ना, तो त्यांच्या लव्ह लँग्वेजचा सर्वात मोठा सिग्नल असतो. आपण हे एखाद्या उदाहरणाने समजावून घेऊया. कारण वर्तनातून भाषा ओळखणे हे ऐकायला थोडं थेरॉटिकल वाटतंय. एक्झॅक्टली काय बघायचं आपण मुलांच्या वागण्यात? आपण आपल्या सोर्स मटेरियलमधील 2 अत्यंत पॉवरफुल उदाहरणे पाहूया. यातून हे चित्र पूर्ण स्पष्ट होईल. पहिली आहे बॉबी आणि पॅट्रिकची गोष्ट. बॉबी हा 6 वर्षांचा मुलगा आहे. त्याचे वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून घरी येतात तेव्हा बॉबीचं वागणं कसं असतं ते बघा. तो नुसता हाय डॅड म्हणत नाही. तो काय करतो मग? तो थेट धावत जटू, वडिलांच्या मांडीवर उडी मारतो, त्यांना घट्ट बिलगतो आणि हसत हसत त्यांचे केस विस्कटतो. तो शारीरिकदृष्ट्या त्यांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आता या कृतीतून बॉबीच्या मेंदूला काय हवंय? साहजिकच त्याला तो स्पर्श हवाय, त्याला जवळ घेतल्याची ती ऊब हवीये. एक्झॅक्टली. इथे बॉबीची प्रायमरी लव्ह लँग्वेज फिजिकल टच आहे. तो वडिलांना स्पर्श करत आहे कारण त्याच्या स्वतःच्या भावनिक सुरक्षितेसाठी त्याला तो स्पर्श परत हवा आहे. ओके. आता याच बॉबीच्या शेजारी राहणारा 5.5 वर्षांचा पॅट्रिक बघूया. पॅट्रिकचे वडील जेव्हा घरी येतात तेव्हा सीन पूर्ण वेगळा असतो. पॅट्रिक धावत जाऊन मांडीवर बसत नाही. तो एक्साइट होऊन म्हणतो, डॅडी इकडे या, मला तुम्हाला मी बनवलेला नवीन लेगो सेट दाखवायचा आहे. आणि वडील साहजिकच थकून आलेले असतात. हो, ते म्हणतात थांब पॅट्रिक, मला जरा 5 मिनिटं शांत बसू दे, न्यूजपेपर वाचू दे. हे कोणत्याही घरातलं अतिशय नॉर्मल चित्र आहे. पालक मशीन नाहीत, त्यांनाही स्पेस हवी असते. होय, पण मुलाच्या मेंदूला ती स्पेस समजत नाही. जेव्हा वडील न्यूजपेपर वाचायला लागतात तेव्हा 60 सेकंदानंतर पॅट्रिक परत वडिलांकडे जातो आणि काहीही न बोलता थेट वडिलांच्या न्यूजपेपरवरच उडी मारतो. बापरे. पेपर फाटतो. वडील वैतागून विचारतात काय करतोयस तू? तेव्हा पॅट्रिक म्हणतो मला तुम्हाला माझ्या रूममध्ये न्यायचंय, मला ती गोष्ट तुम्हाला आत्ताच दाखवायची आहे. आता पॅट्रिकच्या या डिस्ट्रक्टिव्ह वागण्यामुळे काय दडले? त्याला पूर्ण अटेन्शन हवंय. तो न्यूजपेपरवर उडी मारतोय कारण न्यूजपेपर त्याचा कॉम्पिटिटर बनलाय वडिलांच्या वेळेसाठी. तंतोतंत. त्याची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाईम आहे. त्याला वडिलांचे अनडिवायडेड अटेन्शन हवंय. त्याच्यासाठी वडील माझ्याकडे बघत आहेत याचा अर्थ वडील माझ्यावर प्रेम करत आहेत असा होतो. आणि त्यासाठी तो वाटेल ते करेल, अगदी राडा जरी घालावा लागला तरी तो करेल. हे ऐकताना मला एक खूप छान अॅनालॉजी सुचतीये. हे सगळं म्हणजे चुकीचे FM रेडिओ स्टेशन ट्यून करण्यासारखं आहे. म्हणजे पालक आपल्या परीनं खूप छान गाणी लावत आहेत, पूर्ण प्रयत्न करत आहेत, पण मुलं वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर आहेत. हो, बरोबर.
त्यामुळे मुलांपर्यंत ती गाणी पोहोचतच नाहीत. त्यांना फक्त नॉईज किंवा तो कर्कश आवाज ऐकू येतोय. आणि मग ते चिडचिड करतात. ही FM रेडिओची अॅनॉलॉजी खूपच अचूक आहे. कारण जेव्हा फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही तेव्हा फक्त गाणीच ऐकू येत नाहीत असं नाही, तर तो नॉईज ऐकणाऱ्याला फ्रस्ट्रेट करतो. आणि मुलांच्या बाबतीत हे फ्रस्ट्रेशन अत्यंत धोकादायक वळण घेऊ शकते. म्हणजे कसं? डॉक्टर रॉस कॅम्पेल या मानसोपचार तज्ज्ञांनी या फ्रस्ट्रेशनच्या मुळाशी जाऊन एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली आहे. ते त्याला एम्प्टी लव्ह टँक असे म्हणतात. एम्प्टी लव्ह टँक म्हणजे भावनिक प्रेमाची रिकामी टाकी. हे थोडं सविस्तर सांगा ना. आपण गाडीचं उदाहरण घेऊ. गाडीमध्ये पेट्रोलचा टँक असतो. जर टँक रिकामा असेल तर तुम्ही गाडीला कितीही पॉलिश केलं, कितीही महागडे कव्हर्स लावले तरी गाडी 1 इंचही पुढे जाणार नाही. खरंय. डॉक्टर कॅम्बल स्पष्ट करतात की प्रत्येक मुलाच्या आत एक अदृश्य इमोशनल लव्ह टँक असतो. जेव्हा हा टँक प्रेमाने आणि सुरक्षिततेच्या भावनेने भरलेला असतो तेव्हा मुले सामान्यपणे आणि आनंदाने वागतात. पण जेव्हा हा टँक रिकामा असतो, एम्प्टी लव्ह टँक म्हणून, मुलं बिहेवियर चेंज होतं. म्हणजे मुलं अचानक रागीट होतात. हो, चुकीच्या मार्गाला लागतात किंवा सतत लक्ष वेधून घेण्यासाठी नकारात्मक गोष्टी करतात. पण इथे मला एक थोडा क्रिटिकल प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या थिओरीज ऐकताना असं वाटू शकतं की आपण पालकांना दोष देतोय. पण सत्य हे आहे की बहुतांश पालक स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांसाठी सर्वस्व पणाला लावत असतात. ते मुलांचे लाड करतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करतात. मग मुले अचानक घर सोडून का पळून जातात किंवा माझ्या पालकांचे माझ्यावर प्रेमच नाही असं का म्हणतात? यात पालकांची नक्की काय चूक आहे? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे आणि इथे पालकांना दोष देण्याचा भाग नाही आहे, तर ती पद्धत समजून घेण्याचा भाग आहे. तुमच्या मगाशच्या अॅनॉलॉजीवरून सांगतो, हे अगदी एका स्मार्टफोनच्या बॅटरीसारखं आहे. पालक महागडा चार्जर वापरत आहेत, ते रात्रंदिवस फोन चार्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण केबल आतून तुटलेली आहे. अरे रे. त्यामुळे करंट फ्लो होत नाहीये आणि बॅटरी तशीच रिकामी आहे. पालकांची सर्वात मोठी चूक प्रेमात नसते, ती त्यांच्या कम्युनिकेट करण्याच्या साधनात असते. सर्वात कॉमन उदाहरण म्हणजे पालक वेळेऐवजी वस्तू देतात. पालक मुलांसाठी महागडी खेळणी, ब्रँडेड कपडे आणून देतील, पण मूल आतून एकाच गोष्टीसाठी आसुसलेलं असतं, कोणी माझ्यासोबत खेळेल का? आय सी. म्हणजे इथे बाईंग टॉईज नाही तर प्लेइंग टुगेदर हा तो फॉर्म्युला. अगदी तसंच. एक साधं कार्डबोर्डचं घर बनवणं आणि मुलासोबत त्यात बसून खेळणं, हे हजारो रुपयांच्या रेडीमेड खेळण्यापेक्षा त्या मुलाचा लव्ह टँक जास्त वेगाने भरतो. डॉक्टर कॅम्बेल यांच्या संशोधनात एक अत्यंत भयानक वास्तव समोर आलंय. कोणतं? ज्या किशोरवयीनी मुलांमध्ये नैराश्य येते, जे गैरमार्गाला लागतात किंवा चुकीच्या गटांमध्ये सामील होतात, त्यामागे एकच सर्वात मोठं कारण असते, त्यांचा रिकामा लव्ह टँक. जेव्हा घरात प्रेमाची गरज योग्य भाषेत पूर्ण होत नाही, तेव्हा मुले अयोग्य ठिकाणी ते प्रेम शोधू लागतात. लहानपणात टाइम नाही दिला तर मोठा झाल्यावर डिस्टन्स येतो. हे खरंच अंगावर काटा आणणारं वास्तव आहे. म्हणजे जर आपण आत्ताच ती केबल दुरुस्त नाही केली तर भविष्यात तो फोन कायमचा डेड होऊ शकतो. मग मला सांगा, हा टँक नेहमी भरलेला राहावा यासाठी आपल्याला त्या 5 भाषा नेमक्या काय आहेत त्या सखोलपणे समजून घ्याव्या लागतील. आपण त्या डिकोड करूया. नक्कीच. सर्वात पहिली आणि अत्यंत प्रभावी भाषा आहे वर्ड्स ऑफ ॲफर्मेशन, म्हणजे कौतुकाचे आणि प्रोत्साहनाचे शब्द. आपण पाहतो की जेव्हा लहान बाळ पहिल्यांदा चालायला लागतं तेव्हा घरातलं वातावरण कसं असतं? बाळ धडपडतं, पडतं, पण आपण त्याला ओरडत नाही. आपण टाळ्या वाजवून म्हणतो, अरे वाह, कमॉन, परत उठ. हो, आपण त्याच्या प्रयत्नांचे खूप कौतुक करतो. पण हेच मूल जेव्हा 7-8 वर्षांचे होते तेव्हा आपले शब्द पूर्णपणे बदलतात. राईट. आपण त्यांना सतत इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागतो किंवा त्यांच्या चुका काढायला लागतो. हाच तो टर्निंग पॉइंट आहे. समजा एका मुलाने जमिनीवर पसरलेली 10 खेळणी आवरण्यास सुरुवात केली. तो 7 खेळणी बॉक्समध्ये ठेवतो, पण 3 तशीच राहतात. पालक खोलीत येतात आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असते? तुला किती वेळा सांगितले पसारा करू नकोस, ती 3 खेळणी अजूनही बाहेर काय आहेत? बरोबर. आपण त्या 7 खेळण्यांच्या प्रयत्नांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आणि त्या 3 चुकांवर लक्ष केंद्रित करतो. ज्या मुलाची लव्ह लँग्वेज वर्ड्स ऑफ अफर्मेशन आहे, त्याच्या मेंदूवर या शब्दांचा भयंकर परिणाम होतो. पण इथे एक शंका येते, जर आपण सतत मुलांचे कौतुकच करत राहिलो तर ती मुले एन्टायटल्ड होणार नाहीत का?
त्यांना वाटेल की आपण जे काही करू ते महानच आहे. आपण त्यांना रियालिटी कशी शिकवणार? हा अतिशय उत्तम पॉइंट आहे. वर्ड्स ऑफ अफर्मेशन म्हणजे खोटे कौतुक करणे किंवा प्रत्येक गोष्टीसाठी बक्षीस देणे नाही. हे कौतुक आउटकम किंवा निकालावर नसावे, तर एफर्ट्स किंवा प्रयत्नांवर असावे. म्हणजे तू खूप हुशार आहेस असं म्हणण्यापेक्षा तू ह्या प्रोजेक्टसाठी घेतलेली मेहनत मला खूप आवडली, हे शब्द मुलाला सुरक्षित करतात. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वन निगेटिव्ह सेंटेन्स 20 वर्षांभर लक्षात राहते. आज अनेक प्रौढ व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासाशी झगडत आहेत, कारण 20-25 वर्षांपूर्वी त्यांच्या पालकांनी रागाच्या भरात म्हटलेले तू काहीच करू शकत नाहीस हे शब्द त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये घर करून बसले आहेत. बापरे, म्हणजे आपले शब्द त्यांच्या भविष्यातला आतला आवाज बनतात. आता जर दुसरी भाषा बघितली तर मगाशी आपण पॅट्रिकचं उदाहरण पाहिलं, क्वालिटी टाईम. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात क्वालिटी टाईम म्हणजे नक्की काय? एकाच खोलीत बसून टीव्ही बघणे हा क्वालिटी टाईम आहे का? अजिबात नाही. मुलांच्या सायकोलॉजीमध्ये क्वालिटी टाईमचा अर्थ प्रेझेन्स आहे, आणि तोही अनडिवायडेड. प्रेझेन्स इक्वल टू लव्ह. मुलाला हे जाणून देणे की पुढची 20 मिनिटं या जगात माझ्यासाठी तुझ्यापेक्षा आणि तू जे काही सांगतोयस त्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही. समजा मूल सँडबॉक्समध्ये मातीत खेळत आहे. पालकांनी तिथे जाऊन त्याला विचारणे की काय बनवतोयस, आणि त्याच्या त्या काल्पनिक जगात सामील होणे, हा क्वालिटी टाईम आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्या जगाच्या लेवलवर खाली उतरावं लागेल. जर पालकांना शेअर मार्केटमध्ये रस असेल पण मुलाला डायनोसॉर्समध्ये रस असेल, तर पालकांना डायनोसॉर्सबद्दल ऐकावं लागेल. कारण मुलांच्या लक्षात पालक काय म्हणाले यापेक्षा त्यांनी काय केले हे जास्त राहतं. बरोबर? अगदी तसंच. आणि म्हणूनच मोठी झाल्यावर मुले अभिमानाने सांगतात की माझे वडील माझ्या शाळेतल्या एकाही बास्केटबॉल मॅचला गैरहजर नसत. त्यांना मॅचचा निकाल आठवत नाही, पण माझे वडील तिथे होते. ही सुरक्षिततेची भावना त्यांचा लव्ह टँक भरून ठेवते. ओके, जर क्वालिटी टाईम आणि वर्ड्स ऑफ अफर्मेशन काम करत नसतील तर आपण तिसऱ्या भाषेकडे वळूया. मला वाटते ही भाषा बऱ्याच पालकांचा कम्फर्ट झोन आहे. रिसिव्हिंग गिफ्ट्स. अनेक पालक मुलाला संपूर्ण खेळण्यांचं दुकानच विकत घेऊन देतील, पण ही एक भाषा कशी असू शकते? हे तर मुलांना मटेरियलिस्टिक बनवणं झालं ना. वरवर पाहता तसं वाटतं, पण मुळाशी सायकोलॉजी वेगळी आहे. ज्या मुलाची खरी लव्ह लँग्वेज रिसिव्हिंग गिफ्ट्स आहे, तो त्या वस्तूच्या किमतीकडे बघत नाही, तर त्या वस्तूमागील विचाराकडे बघतो. गिफ्टपेक्षा इंटेन्शन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तो विचार जास्त महत्वाचा असतो. हो, हे एक भावनिक टोकन असते. समजा एखादे पालक कामानिमित्त 2 दिवस बाहेरगावी गेले आहेत. येताना त्यांनी मुलासाठी एक साधासा दगड किंवा एक शंख आणला आणि म्हणाले, मी तिथे समुद्रकिनाऱ्यावर चालत होतो आणि मला हा शंख दिसला, तेव्हा मला तुझी आठवण आली. अरे वा. त्या मुलासाठी तो साधा शंख एखाद्या महागड्या गॅजेटपेक्षा जास्त मूल्यवान असतो, कारण तो शंख ओरडून सांगत असतो की माझ्या पालकांना मी नसतानाही माझी आठवण येत होती. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे ती वस्तू ही फक्त एक फिजिकल प्रूफ आहे त्या प्रेमाची. आणि म्हणूनच बऱ्याचदा आपण पाहतो की लहान मुलं महागड्या खेळण्यापेक्षा ते ज्या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये आलंय त्याच्याशी जास्त वेळ खेळतात, कारण त्यांना वस्तूचं मूल्य पैशात नाही तर आनंदात मोजता येतं. अगदी. आणि जर मुलाची ही भाषा नसेल तर तुम्ही कितीही महागडे गिफ्ट द्या, ते 2 दिवसात कोपऱ्यात फेकून दिले जातील. आता यानंतरची चौथी भाषा आहे ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस. ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे मुलांसाठी कामे करणे. पण पालक तर दिवसभर मुलांसाठीच राबत असतात. स्वयंपाक करणे, कपडे धुणे, त्यांना शाळेत सोडणे. या रुटीन कामातून मुलांना प्रेम कसं फील होणार? इथे रुटीन काम आणि प्रेमाने केलेली कृती ह्यात फरक आहे. ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे अशी कृती जी मुलाला हे भासवते की मी माझ्या पालकांच्या वेळेसाठी पात्र आहे. समजा मुलाची सायकलची चेन पडलीये. ती दुरुस्त करण्यासाठी 15 मिनिटे लागतील. पालक जर वैतागून म्हणाले, तुला नेहमी काहीतरी मोडायची सवय आहे, आणि रागाने दुरुस्त करून दिली, तर ते ॲक्ट ऑफ सर्व्हिस नाहीये. पण जर पालकांनी शांतपणे त्याच्यासोबत बसून त्याला इन्व्हॉल्व करून ती दुरुस्त केली, तर त्या मुलाचा मेंदू तो अनुभव माझे पालक माझी काळजी घेतात या सुरक्षिततेच्या भावनेशी जोडतो. राईट. सायन्स प्रोजेक्टमध्ये रात्री जागरण करून मदत करणे हे मुलांसाठी केवळ एक मदत नसते, तर तो प्रेमाचा जिवंत पुरावा असतो. दॅट इज अ व्हेरी फाईन लाईन. म्हणजे काम तेच आहे, पण त्यामागची एनर्जी मुलाला फील होते. आता आपण 5व्या आणि शेवटच्या भाषेकडे वळूया, फिजिकल टच. लहान बाळांना आपण सतत जवळ घेतो, पण टीनेजर्सच्या बाबतीत हे कसं काम करतं? कारण पौगंडावस्थेत आल्यावर मुलं स्वतःहूनच पालकांपासून थोडं दूर जातात. त्यांना सर्वांसमोर मिठी मारलेली आवडत नाही. मग त्यांच्यासाठी ही भाषा संपते का? भाषा संपत नाही.
ती इव्हॉल्व्ह होते. लहानपणीची मिठी आता वेगळ्या स्वरूपात येते. टीनेजर्स कदाचित तुम्हाला मागून येऊन धक्का मारतील, जाता येता तुमचा पाय अडकवतील, हायफाईव्ह देतील किंवा कुस्ती खेळल्यासारखी धक्काबुक्की करतील. म्हणजे ते तसा स्पर्श शोधत असतात. हो, हे सर्व त्यांच्या मेंदूचे स्पर्श शोधण्याचे मार्ग आहेत. टचमुळे सेफ्टी फील होतो. मानवी न्यूरोलॉजीमध्ये योग्य स्पर्शाने ऑक्सिटोसिन नावाचे रसायन स्रवते, जे ताण कमी करते. जेव्हा एखादा मूल प्रचंड तणावात असते तेव्हा एक साधी पाठीवरची थाप किंवा एक घट्ट मिठी 1000 शब्दांपेक्षा जास्त काम करते. हे 5ही मुद्दे ऐकताना मला एक अत्यंत गहीर आणि भावनिक सत्य जाणवत आहे. आपण कितीतरी वेळा अजाणतेपणे मुलांच्या या गरजांकडे दुर्लक्ष करतो. हे सगळं समजल्यावर मनात हा विचार येतो की मोस्ट पेरेंट्स लव्ह देअर चिल्ड्रन, पण मुलांना फील होत नाही. आपण आपले सर्वस्व पणाला लावतो, रक्ताचे पाणी करतो, पण तरीही ती मुले रिकाम्या टँकसह वाढत असतात, फक्त एका ट्रान्सलेशन एररमुळे. हीच ती शोकांतिक आहे जी आपल्याला बदलायची आहे. मग हे बदलण्यासाठी प्रॅक्टिकली काय करायला हवे? कारण एकाच घरात 2 मुले असली तरी त्यांची भाषा वेगळी असू शकते. आपण एकच नियम सगळ्यांवर लावू शकत नाही. 100% नाही लावू शकत. आपल्या सोर्स मटेरियलमध्ये लेखकाने स्वतःच्या अनुभवातील एक अत्यंत उत्तम उदाहरण दिले आहे. त्यांच्या मुलीची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाईम होती. त्यामुळे ती लहान असताना लेखकासोबत ओल्ड सॅलेम नावाच्या ऐतिहासिक गावात चालायला जायची. त्या वातावरणात ते बाप-लेक खूप वेळ गप्पा मारायचे. किती गोड. आजही ती डॉक्टर झाली आहे, तरी घरी आली की वडिलांना म्हणते, डॅड आपण चालायला जाऊया का? कारण तिथे तिचा लव्ह टँक भरतो. किती सुंदर आठवण आहे. पण मला खात्री आहे त्यांच्या मुलासाठी असं चाललं नसेल. मुलगा पूर्णपणे वेगळा. जेव्हा लेखकाने आपल्या मुलालाही तोच नियम लावून चालायला नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मुलगा वैतागला. तो म्हणाला, चालण्यात काय अर्थ आहे? वॉकिंग इज डम. जर कुठे जायचंच असेल तर गाडीने जाऊया, कशाला उगाच पायपीट. त्याची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाइम किंवा चालणे नव्हतीच. जर पालकांनी बळजबरीने त्यालाही चालायला नेले असते तर त्याला प्रेमाची नाही तर एका कंटाळवाण्या शिक्षेची जाणीव झाली असती. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपण कुठेतरी पुस्तकात वाचतो की मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवावा आणि आपण ते सरसकट सगळ्या मुलांवर अप्लाय करतो. मग ह्यातून मार्ग काढण्यासाठी पालकांसाठी प्रॅक्टिकल स्टेप्स काय असू शकतील? अत्यंत सोप्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, मुलांच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करणे. ते रागात कसे वागतात आणि आनंदात इतरांना काय देतात हे पाहणे. दुसरी स्टेप, ते तुमच्याकडे सतत कशाची मागणी करतात. बाबा माझ्यासोबत खेळा म्हणतात की मला शाबासकी द्या म्हणतात. राईट. आणि तिसरी स्टेप, घरातल्या सर्व मुलांना एकाच साच्यात बसवू नका. प्रत्येकाची प्रायमरी लव्ह लँग्वेज ओळखा आणि त्या भाषेनुसार त्यांच्याशी संवाद साधा. हे सगळं ऐकून मला एक खूप महत्वाचा आणि कदाचित बऱ्याच पालकांच्या मनात येणारा प्रश्न विचारावासा वाटतो. समजा आज एखाद्या पालकाची मुलं आता मोठी झाली आहेत, ती 20-22 वर्षांची आहेत आणि आज ही चर्चा ऐकून त्यांना अचानक जाणीव होते की माय गॉड, मी 20 वर्ष चुकीच्या भाषेत त्यांची प्रेम व्यक्त करत होतो. तर आता काय? आता खूप उशीर झालाय का हे सगळं दुरुस्त करायला? अत्यंत भावनिक आणि नॅचरल प्रश्न आहे, पण सायकोलॉजी आणि मानवी नातेसंबंधांचे उत्तर अत्यंत आश्वासक आहे. इट्स नेव्हर टू लेट टू फिक्स रिलेशनशिप विथ युअर चाइल्ड. कधीही उशीर झालेला नसतो. जर आज कळलंय की भाषा चुकीची होती तर थेट त्या मोठ्या मुलांसोबत जाऊन ट्रान्सपरंट संवाद साधा. म्हणजे त्यांना थेट सांगायचं? हो, त्यांना सांगा, मला आत्ताच या लव्ह लँग्वेजेसबद्दल समजलं आणि मला जाणीव झाली की मी इतकी वर्ष तुला माझ्या पद्धतीने प्रेम देण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटायचं की मी तुझ्यासाठी वस्तू आणूया की माझं प्रेम पोचेल, पण तुझी गरज वेगळी होती. ही ट्रान्सपरन्सी मुलांचा राग क्षणात विरघळू शकते. म्हणजे केवळ स्वतःची चूक मान्य करणे आणि प्रामाणिकपणे त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणे हे देखील एका तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडू शकतं. अगदी नक्कीच. मुलंही त्यांच्या लव्ह लँग्वेजबद्दल बोलायला नेहमीच उत्सुक असतात. फक्त त्यांना कोणीतरी योग्य प्रश्न विचारण्याची गरज असते. आणि एकदा का कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांची भाषा समजून घेऊ लागले की घराचे भावनिक वातावरण एखादा जादूसारखा बदलून जाते. काय कमालीचा डीप डाईव्ह होता हा. या संपूर्ण चर्चेतून मला एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टेकअवे मिळाला आहे. राईट लँग्वेजमध्ये लव्ह दिला की मुलं बदलतात. प्रेमाची भाषा योग्य असेल तर मुलं आतून सुरक्षित आणि खऱ्या अर्थाने आनंदी वाटतात आणि मग ते रिकाम्या टँकमुळे येणारे सगळे प्रॉब्लेम्स आपोआप दूर होतात. 100%. आजचा हा संवाद ऐकल्यानंतर आपण सर्वांनीच आपल्या पालकत्वात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल आणण्याचा विचार केला असेल.
इथे आपण कोणताच निर्णय लादणार नाही, पण या डीप डाईव्हचा शेवट करताना आपल्या सर्वांना पडायला हवा असा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारून आपण आज थांबणार आहोत. हो, सांगा ना. तुमचं मूल कोणत्या लँग्वेजमध्ये लव्ह फील करतो? त्याचं निरीक्षण करा, समजून घ्या आणि ती दरी आजच मिटवा. धन्यवाद.